नमस्कार मित्रांनो, तर आज एक आपल्या मराठी बांधवासाठी अजून एक व्हिडिओ घेऊन आलोय। ऑलरेडी तुम्ही बघितला असाल किंवा प्रॉब्लेम सॉल्व केला असाल, तरी पण हा जे नवीन मोबाईल रिपेअरिंग शिकणारे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे। तर बघू शकता, जे की पोकोचा मोबाईल आहे, रिस्टार्ट मारतोय। पोको M2 Pro, Redmi 9 Prime आणि पोको M2 Pro सेम मॉडेल आहे। तर बघू शकता, तर चार्जिंगला लावल्यानंतर रिस्टार्ट मारतो, तर यावर मी सोल्यूशन देणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तर मोबाईल जे आहे फुल कंडिशन आहे, सर्व्हिस सेंटर रिटर्न आहे। सर्व्हिस सेंटरला मदरबोर्ड चेंज करा असं सांगितलेलं आहे कस्टमरला। तर ऑलरेडी काही काम झालेलं नाही याच्यावर, बघू शकता कम्प्लिटली सील्ड पॅक मोबाईल आहे। तर हे जे 4G नेटवर्क सेक्शन आहे, या ठिकाणी आपल्याला सील्ड ओपन करायची। तर ह्या ठिकाणी जे थर्मिस्टर रजिस्टर असतं, जे की टेम्परेचर सेन्स करतं, तर ते थर्मिस्टर रजिस्टरला प्रॉपर व्होल्टेज जात नसल्यामुळं ते थर्मिस्टर रजिस्टर आपलं रिस्टार्ट करते मोबाईलला। तर त्या थर्मिस्टर रजिस्टरला आपल्याला रिमूव्ह करायचं आहे। चेंज केलं तरी चालतंय, पण त्याला आपल्याला कम्प्लिटली रिमूव्ह करायचं आहे। तर बघू शकता 4G IC जे आपलं 4G PFO आहे, त्या बाजूला थर्मिस्टर रजिस्टर आहे। तुम्हाला 2 रजिस्टर दिसतील। तर हा जो सेकंड नंबरचा रजिस्टर आहे, थर्मिस्टर रजिस्टर, हा रजिस्टर आपल्याला रिमूव्ह करायचा आहे। तर यामध्ये देखील तुमचा प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला, बघू शकता हा सेकंड नंबरचा हा जर थर्मिस्टर रजिस्टर काढून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला, तर सेकंड रजिस्टर आहे आपला, ज्याचं EMMC आहे, EMMCच्या खालच्या बाजूला। तर EMMCच्या खालच्या बाजूचा रजिस्टर तो पण आपल्याला रिमूव्ह करायचा आहे। जर त्यामध्ये पण आपला मोबाईल नाही झाला, तर लास्ट पर्याय मित्रांनो आपल्याला याचा CPU रिबॉल करणे। CPU रिबॉल करणे हा याचा शेवटचा पर्याय आहे। त्यामुळे तो मोबाईल 100% होईल। 50% मोबाईल तुमचे हे जे थर्मिस्टर रजिस्टर आहे यामध्येच होऊन जातील। तर अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि आपल्या मित्राला पण शेअर करा। तर सेकंड जे आपला थर्मिस्टर रजिस्टर आहे, बघू शकता या ठिकाणी हा जे सेकंड थर्मिस्टर रजिस्टर आहे। तर आपला जो नेटवर्क 4G PFO आहे, त्यामध्येच आपला प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे आणि कम्प्लिटली आपला मोबाईल ऑन झालेला आहे विथ डेटा। कुठलं सॉफ्टवेअर करायचं नाही आपल्याला, किंवा कुठल्या ICला हिट मारायचं नाही। तर बघू शकता थर्मिस्टर रजिस्टरमध्येच आपला प्रॉब्लेम कम्प्लिटली सॉल्व झालेला आहे। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। जय महाराष्ट्र।